महिला बस कंडक्टरची विरुगिरी, आत्महत्या करण्याचा डाव फसला. पोलीस व नागरिकांच्या मदतीनं सदर महिलेचे वाचले प्राण. पुसद तालुक्यातील मोप इथं राहणाऱ्या शालेय विद्यार्थिनीकडून महिला बस वाहकानं पैसे घेऊन तिकीट दिलं नव्हतं. महामंडळाच्या अधिकाऱ्याकडून बसमध्ये आलेल्या प्रवाशांची आगारात तपासणी केली असता तपासणी दरम्यान 2 विद्यार्थिनीकडे तिकीट न आढळून आल्यानं ते बिंग फुटलं होतं. महिला वाहकावर फिर्याद दिल्यानं शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. त्यावर कारवाई करत तक्रार दिल्यामुळे महिला बस वाहकाविरोधात तात्काळ निलंबनाची कारवाई केली होती. निलंबन झालेल्या महिलेनं बसस्थानकाच्या आवारातच लिंबाच्या झाडाला दोर बांधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. प्रसंगावधानानं शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी शर्थीचे प्रयत्न करून क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी दाखल झाल्यानं पुढील अनुचित प्रकार टळला व सदर महिलेचे प्राण वाचले. ही घटना दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजीच्या दुपारी 3:50 वाजताच्या दरम्यान घडली होती. सविता बाळकृष्ण ससानी असं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला वाहकाचं नाव आहे. माहितीनुसार मोप ते पुसद बस क्रमांक MS05 C9408 मध्ये 2 विद्यार्थिनी पुसद इथं शिक्षण घेण्यासाठी येत होत्या. त्या विद्यार्थिनीकडून 50 रुपये वाहक सविता ससानी यांनी घेतले होते. त्यानंतर सदरची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिली होती. विद्यार्थिनीला न्याय न मिळाल्यानं विद्यार्थिनीनं शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या आधारे शहर पोलीस ठाण्यात महिला वाहक विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. समता मराठी न्यूजसाठी पुसद शहर प्रतिनिधी.